म्या प्रगत लघुपटाचा शुभारंभ सोहळा उंदरवाडी येथे संपन्न। श्री भैरवनाथ फिल्म प्रस्तुत म्या प्रगत या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ सोहळा उंदरवाडी येथे संपन्न झाला। म्या प्रगत हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा लघुपट आहे, अशी माहिती या लघुपटाचे दिग्दर्शक DK यांनी दिली। ग्रामीण भागात कलाकारांचे भरपूर टॅलेंट आहे, पण योग्य सोयी सुविधा संधी अभावी ते मागे पडला आहे। त्याला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात नव्याने कलेची जोपासना करायची आहे, असं मत कार्यकारी निर्माता दीपक कुदळे यांनी यावेळी व्यक्त केलं। या प्रसंगी निर्माते अनिकेत बुगडे, उद्योगपती शिवाजी पाटील सर, माजी सरपंच मसू पाटील, नूतन सरपंच संगीता पाटील, भारती पाटील, गीता बोडके, मारुती पाटील, अनिल पाटील, ॲडव्होकेट रणजित पाटील, मेजर अशोक पाटील, SS पाटील, सर GD पाटील, सर रामचंद्र कुदळे, शामराव कुदळे, सार्थक पाटील, सुनील मानकर आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज शाही कोल्हापूरसाठी ऋषिकेश चौगले। म्या प्रगत ही अत्यंत म्हणजे राजू नावाचं कॅरेक्टर आहे, जे अत्यंत गरीब घराण्यातलं आहे आणि त्या गरीब घराण्यात त्याची होणारी जी तडजोड आहे शिक्षण आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत त्याला ज्या मिळणार आहेत काही इतर गोष्टी म्हणजे म्हणतात की त्याला ज्या सुखसोयी आहेत किंवा त्याच्यासाठी जी चालणार त्याची धडपड त्या मिळवण्यासाठी जो तो त्याचा अट्टहास आहे, त्याचा एक प्रवास ह्या म्या प्रगतमध्ये। आणि शाळा किती महत्त्वाची असते, शिक्षण किती महत्त्वाचं असतं की त्या म्या प्रगत ह्या शब्दाकडे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ते ह्या शॉर्ट फिल्ममध्ये सगळ्यांना बघायला मिळेल। आणि आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की ह्या शॉर्ट फिल्ममध्ये त्या सर्व अनुषंगाने म्हणजे शैक्षणिक अनुषंगाने असू दे किंवा समाज प्रबोधनच्या अनुषंगाने असू दे, जेवढा जे काही करता येईल तेवढा आम्ही या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला शॉर्ट फिल्म बनल्यानंतर कळेल। हा पिक्चर पूर्ण ग्रामीण भागात चित्रीकरण करणार आहात की शहरी भागावर पण थोडा आहे? हा असं नाही की फक्त ग्रामीण भागासाठीच आहे, हा शहरी भागासाठीच आहे, कारण शहरातल्या पण लोकांना कळायला पाहिजे की ग्रामीण भागात काय चालतं। असं नाही की फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित आहे, तो शहरातल्या इतर सगळीकडेच आम्ही शहरात म्हणा किंवा भारताबाहेर सुद्धा आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे किती भाषेत भाषांतर करणार आहे चित्रपट? भाषांतर सध्या आम्ही मराठीत ठेवलं आहे, सबटायटल इंग्लिशमध्ये तर असणार, ते कंपल्सरीच असतं कुठल्याही फिल्मला घेऊन आहे, पण मराठी भाषेतच आम्ही जास्त प्रयत्न करतोय। इव्हन जर आम्हाला तसं वाटलं तर आम्ही हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूरवरच।